नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात आपण ह्या क्षणाचा अनुभव घेतोय की जिथे श्रीकृष्णांनी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध आणून उभा केलेला आहे. आता ह्या ठिकाणी श्रीकृष्ण आणि अर्जुनामधल्या संवादाला एकदम सुरुवात झालेली नाहीये. ह्या गोष्टीचा जो साक्षीदार आहे ते म्हणजे संजय. तर ह्या ठिकाणी भगवद्गीतेत आपल्याला 24 ते 27 श्लोक संजय उवाच म्हणून बघायला मिळतात. संजय आपल्या दिव्य दृष्टीने बघतोय की ज्यांचा सारथी श्रीकृष्ण परमात्मा आहे. स्वतः अर्जुन अत्यंत उत्साहाने आपल्या रथावर आरूढ झालेला आहे. मनामध्ये प्रचंड उत्साह आहे. त्याचबरोबर क्षत्रिय वृत्तीला आवश्यक असलेले सर्व गुण, सर्व भावना त्यावेळी उचंबळून आलेले आहेत. ज्या क्षणाची अर्जुन वाट पाहत होता, किंबहुना सर्व पांडव वाट पाहत होते, द्रौपदी सकट, त्या क्षणांना अर्जुन सामोरा जातोय. आपल्यावर झालेला अन्याय, पांडवांवर झालेले अत्याचार, द्रौपदीवर झालेला अन्याय, या सगळ्या गोष्टीचं स्मरण ठेवल्यानंतर त्याच्यातून निर्माण होणाऱ्या वेगवेगळ्या भावना, मग क्रोध असेल, प्रचंड राग असेल, संताप असेल, ते सगळं मनामध्ये धारण करून अर्जुन युद्धभूमीत दाखल झालाय. त्याच्या रथावर ध्वज म्हणून स्वतः हनुमंत आहेत आणि हे सर्व निरीक्षण संजय करतोय. आणि संजय धृतराष्ट्राला सांगतोय की अर्जुन आता दोन्ही सैन्यांच्या मध्ये येऊन उभा राहिलाय आणि त्याला त्या सैन्यामध्ये कोण दिसतायत तर जेथ भीष्म द्रोणादिक, जवळिकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाते, तेथ स्थिर करून या रथो अर्जुन असे पाहातो, तो दळभार समस्तू संभ्रमेसी. कौतुकाने त्या सैन्यावर अर्जुन नजर टाकतोय आणि अचानक त्याच्या शब्दातला भाव बदलला, त्याचा बोलण्याचा टोन बदलला आणि तो म्हणायला लागला, देवा श्रीकृष्णा, बघा बघा हे कोण आहेत माझ्या समोर. माझे गोत्र गुरु, माझे पितामह, माझे बंधू, माझे मातुल, माझे इष्टमित्र, कुमरजन, माझे सोयरे, माझे सासरे, माझे हितचिंतक, माझे नातू, मी ज्यांच्यावर उपकार केले होते, ज्यांना कठीण प्रसंगी मी ज्यांचं रक्षण केलं होतं, असे सगळे वडीलधारे तिथपासून धाकटे सगळे माझ्यासमोर उभा आहेत, बघा बघा. आणि हे उद्गार मुखातून बाहेर पडल्यावर श्रीकृष्णांना खूप आश्चर्य वाटलं, मनातल्या मनात. पण श्रीकृष्णांना आश्चर्य वाटलं ते माऊलींनी कसं टिपलंय, मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु अशेख, तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. क्षणभर का होईना श्रीकृष्णांना मात्र विस्मय वाटला. आणि हा विस्मय का वाटला असेल तर जणू काही श्रीकृष्णांच्या मनात असं आलं असावं की अरे, आपल्याला ही आपलीच मंडळी आपल्या समोर युद्धाला उभी ठाकलेली दिसणार आहेत, हे काही अर्जुनाला नवीन होतं का? परंतु माऊली, बरेचदा असंच घडतं. धर्माचं, अर्थात स्वधर्माचं, अर्थात आत्महिताचं म्हणून जे आहे त्याचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळी काही प्रसंगांना, परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागतं, त्यावेळी
आपल्याला जे अपेक्षित असतं त्याच्यापेक्षा आपल्या समोरचं चित्र वेगळंच असतं. त्या परिस्थितीमध्ये एखाद वेळेस आपल्याला दंड थोपटावे लागतात ते आपल्याच लोकांच्या विरोधात, काही वेळा आपल्या स्वतःच्याही विरोधात. परंतु शेवटी ज्याच्यात आत्महित आहे त्याच बाजूने आपल्याला राहायचंय माऊली, एवढं मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आज अर्जुनाची सुद्धा हीच अवस्था झाली. ऐसे गोत्रची दोही दळी, आपल्याच गोत्रातल्या मंडळींना त्याने दोन्ही सैन्यांमध्ये पाहिलं. ऐसे गोत्रची दोही दळी, उदित जाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. आणि माऊली त्या क्षणी नको ते घडलं, त्या क्षणी नको ते घडलं. एकीकडे मनामध्ये क्षात्र वृत्ती धारण केली आहे, एकीकडे ह्या क्षणाची वाट पाहिलेली आहे, तो क्षण प्राप्त झालाय. पण ज्या क्षणी आपल्या डोळ्यांना जे दृश्य दिसतं आणि ते दृश्य अंतःकरणाला जाऊन भिडतं ना, त्यावेळी आपलं ज्ञान, आपलं तत्वज्ञान बाजूला राहतं आणि त्याची जागा मोह आणि ममता घेते. आणि त्या मोह ममतेच्या लाटांमध्ये ते ज्ञान, तत्वज्ञान, प्रिन्सिपल्स कुठच्या कुठे वाहून जातात. तेथ मनी गजबज जाहली आणि आपैसी कृपा उपजली, तेणे अपमाने निघाली वीरवृत्ती. काय सुंदर वर्णन केलंय हो माऊलींनी. माऊली म्हणतात, मनामध्ये एक वीरवृत्ती तरी राहील, नाहीतर दयाबुद्धी तरी राहील. पण ही दयाबुद्धी जेव्हा मोह ममतेच्या संपर्कात येऊन निर्माण होते ना, त्यावेळी मात्र ह्या दोन वृत्तींमध्ये संघर्ष निर्माण होतो. आणि जेव्हा मोह ममतेमुळे ही दयाबुद्धी अर्जुनाच्या मनात निर्माण झाली, माऊली म्हणतात त्या क्षणी त्याची वीरवृत्ती त्याला सोडून गेली आणि त्याच्या अंतःकरणाला मोह आणि ममतेने व्यापून टाकलं. ही मोह आणि ममता कशी व्यापून टाकते, ह्याबरोबरच जी वीरवृत्ती सोडून गेली आहे, त्या वीरवृत्तीचं वर्णन करताना माऊली म्हणतात की एखाद्या उत्तम कुळामधली स्त्री आणि जी गुण लावण्यवती आहे, त्या स्त्रीच्या ठिकाणी बऱ्याचदा गुण बघायला मिळतो की त्या स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचा वरचष्मा सहन होत नाही. जणू दयावृत्तीचा वरचष्मा वीरवृत्तीला सहन झाला नाही आणि ती निघून गेली. या ठिकाणी माऊलींनी काही वेगवेगळे दृष्टांतही दिलेत. त्या दृष्टांतात माऊली म्हणतात, आत्मज्ञानाची, आत्महिताची वाटचाल सुरू केल्यानंतर वैराग्य आणि विरक्ती प्राप्त होते. वैराग्य आणि विरक्तीचा साधकाला अभ्यासही करावा लागतो. पण हा अभ्यास योग करता करता ज्यावेळी साधक त्याच्यात निष्णात होत जातो, त्यावेळी त्याला ज्ञान, काही शक्ती, काही विद्या प्राप्त होतात. आणि त्या ज्ञान, विद्या, शक्ती ह्याला जर का तो भुलला तर ती विरक्ती, ते वैराग्य त्याला सोडून जातं आणि त्याच्या साधनेचा मात्र नाश होऊ शकतो, त्याचं नुकसान होऊ शकतं. माऊली म्हणतात, अर्जुनाचं सुद्धा या ठिकाणी तेच झालं. तैसे अर्जुना तेथ जाहले, असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिधले कारुण्यासी. म्हणूनी असता धीरू गेला, हृदया द्रवो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू. तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी. माऊलींच्या ह्या ओव्या प्रत्यक्षात पाहण्यासारख्या आहेत. तेव्हा अध्याय पहिल्यामधील 174 ते 192 ह्या ओव्यांचं जरूर अवलोकन करावं. एक साधक म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवावी.
की मोहममतेमुळे आपल्या मनामध्ये सुद्धा दयाबुद्धी प्राप्त होऊ नये आणि त्या दयाबुद्धीमुळे आपण ज्या प्रकारे आपल्या आत्महिताचा विचार करतोय त्या आत्महिताचं रक्षण करताना आपल्याला आपल्याच विचारांसमोर, आपल्या स्वतःसमोर, तिथपासून आपण ज्यांना आपलं मानलेलं आहे त्या व्यक्तींच्या समोर बाहू थोपटून उभं राहावं लागलं तरी ते उभं राहण्यामध्ये आपलं शौर्य आहे, आपलं हित आहे, हे लक्षात ठेवावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.